खर्चावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। महाशिवरात्रीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम। अंकलखोप, मर्दवाडी व आष्टा या गावच्या सीमेवर असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे 2 पासून महारुद्राभिषेक करण्यात आला। पहाटे 5 पासून अष्टलिंग परिक्रमा करण्यात आली। त्यानंतर महाआरती झाली। सकाळी 7 पासून शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन महिलांनी केले। सकाळी 10 पासून हरिभक्त परायण सर्जेराव शिंदे यांनी भजन कीर्तन केले। दुपारी 12 नंतर भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आलं। श्रीराम यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, त्यावेळी त्यांनी दंडकारण्यातून जात असताना त्यांनी या ठिकाणी मंदिराची स्थापना केली आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त पाटील यांनी सांगितले। या मंदिरात महाशिवरात्र व श्रावण महिन्यात मोठी यात्रा असते। कंटाळून शेवटच्या क्षणाला काय केलं असेल, एका तळ्याच्या काठाला भगवान शिवांचं महादेवांचं स्थान होतं, पिंडी होती तिथे। हा जो भिल्लू होता नाही का, त्यानं काय केलं, त्या तळ्याच्या काठीला जाळं लावलं शिकारीसाठी आणि आपण सुरक्षित जागी बसावं केलं आणि म्हणून त्याने काय केलं, अशी जागा निवडली। त्याचं लक्ष नव्हतं तिथे। पिंडीच्या बाजूला एक उन्हाळलेला भला मोठा वेलाचा वृक्ष, स्वसंरक्षणासाठी तिथं जाळी लावली त्या तळ्याच्या काठाला आणि हा भिल्ल, हा व्याज त्या झाडावरती चढून बसला। आता त्या झाडावरती चढून बसल्यानंतर प्रकार असा घडला की त्याला ते तळ्याच्या काठाला लावलेलं जाळं दिसेल। अमावस्या जवळ आलेली, दिवस होता शिवरात्री।